नमस्कार मित्रमंडळींनो, तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये इकडे आता जी दामिनी ते असतात, आता दामिनी त्यांना खूप राग आलेला असतो, कारण आता धैर्य सावीला घेऊन घरी आलेला असतो. तर इकडे इरा बोलत असते, इरा म्हणत असते, आत्या ही पोरगी आता घरातून जात नाही मला वाटते. आणि भास्कर आणि विलास म्हणतात, आई आता काय करायचं ना, तूच बघ त्या पोरीचं, बघ आता काय करणार तू, तुझ्या धैर्याचं लाडक्या. अगं तो तिला घेऊन आलाय घरात, आता परत इथून जाईल का ती, आता काय करायचं आपण सगळ्यांनी, असं म्हणत असतात. तर आता लगेच दामिनी म्हणते की तुम्ही काळजी करू नका, हे बघा तुम्हाला काही कळत नाही करे, मला टॉर्चर करताय तुम्ही सगळेजण, तुम्हाला समजतं की नाही. इरा तू पण लहान आहेस का गं, तुला समजत नाही का. अगं तुला काही कळलं पाहिजे ना. अगं तुला माहिती आहे का खरंच, सावी या घरात आली ती जाऊ दे, पण सावी या घरात आली पण तिला काहीच आठवत नाही आहे पहिलं. हे काय वाटतं तुला. अगं तिला काहीच कळत नाही आहे पहिलं, आणि तिला जर पहिलं आठवत असतं तर तिने काय केलं असतं माहिती ना. त्यामुळे बरं झालं तिला काही आठवत नाही आहे. तिला जर आठवलं असतं तर तिने सगळं ध्येय समोर आणलं असतं. त्यामुळे तुम्ही थोडं शांत राहा, आपण काय करायचं ना नंतर बघूयात, असं म्हणतात. दामिनी आता धैर्याच्या रूमकडे यायला लागते. तर इकडं धैर्याच्या रूममध्ये सावी असते, आणि सावी आणि धैर्य ते दोघंजणं बोलत असतात. आणि आता ते दोघं एकमेकाला म्हणत असतात की, धैर्य म्हणत असतो की हे बघ सावी, आता ही रूम तुझीच आहे, इथं तुझं सामान ठेवायचं. तर सावी म्हणते ठीक आहे. तेवढ्या त्या दामिनी येते. दामिनी म्हणते धैर्य एक करायचं काम आपण आता, तू हॉस्पिटलमध्ये चल माझ्यासोबत, आपण डॉक्टरना दाखवून घेऊयात. तर धैर्य म्हणतो आई काही गरज नाही आहे त्याची, मी बरा आहे ना. तर आता लगेच म्हणते की नाही नाही, आपण एकदा सावीला पण नेऊ, नाही तर तू चल, तुला आपण डॉक्टरना दाखवून घेऊयात, आता मी माझ्या सुनाची पूर्ण काळजी घेणार आहे, असं म्हणत असते. पण धैर्यला आता दामिनीचा खूप राग असतो. तर सावी मनातल्या मनात म्हणते की मी सोडणार नाही आहे, किती नाटकं करा तुम्ही दामिनी मॅडम, पण मला माहिती ना तुम्ही कशा आहात आणि कसा नाही तुमचा खरा चेहरा, असं म्हणत असते. आणि आता लगेच जी दामिनी आहे तिला ती बोलत असते खूप. तर आता ती मनातल्या मनात सावी म्हणते की सगळ्यांसमोर नाही तुमचा थोड्या दिवसात चेहरा आणला ना, माझं पण नाव सावी नाही, सावी मुजुमदार नाही, असं म्हणते. आणि आता लगेच इकडं दामिनीतून जाते. तर इकडं धैर्य आणि सावी आता वटपौर्णिमेच्या दिवशी सावी म्हणते की मला पण वडाची पूजा करायची आहे. आणि आता सावी वडाची पूजा करण्यासाठी तयार होते. धैर्य आणि सावी आता दोघेजण वडाची पूजा करण्यासाठी तिकडे जातात. आणि इकडे आता जी इरा असते तिला कळतं की धैर्य आणि सावी वडाची पूजा करण्यासाठी गेले आहेत. आणि ती आता लगेच बंदूक घेते, आणि बंदूक घेऊन धैर्याचा आणि सावीचा पाठलाग करत त्या ठिकाणी येते. तिथे आल्यावरती ती आता तिथे नियम धरून बसलेली असते धैर्यसमोर, ते झाडाच्या आडोंगी. आणि आता धैर्य आणि सावी ते वडाची पूजा करत असतात, आणि वडाला फेरे मारत असतात. तेवढ्या तिकडून इरा बंदूक काढते आणि म्हणते की सावी, आज तुझा शेवटचा दिवस माझ्या धैर्यांसमोर, आज संपली तू, असं म्हणते. तर चला बघूया आता पुढील भागात नक्की इरा कुणाला गोळी मारते. हे सगळं बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.